लक्ष द्या. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. बा ते काय म्हणते पहिलाच क्वेश्चन घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न काय म्हणते बा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल किंवा इक्वल आहे की नाही आर नॉट हे दाखवायचं तुम्हाला आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. का नाहीत, असेल तर का आणि नसेल तर का. ओके चला मग पहिला बघा प्रश्न काय म्हणते, ए बी सी तीन दिले, ह्या तिन्ही पैकी कोण कोण बरोबर आहे कोण बरोबर नाही हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे. चला मग पहिला बघा काय म्हणते, ए सेट घेऊया. एच किंमत काय बघायचं, एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू किती आहे तुमचा 2. मग हे किंमत सोडवावं लागेल तुम्हाला. चला ह्याला लिहून घेऊया, किती 3x - 1 इज इक्वल टू 2. बाबा 3x ऍज इट इज, हा -2 पण आहे तसंच, -1 आहे पलीकडे गेल्यावर +1. ठीक आहे, 3x ऍज इट इज, 2 + 1 3. ओके x ला x आहे तसाच, आता 3 आहे तसाच आणि हा 3 गुणाकार मध्ये पलीकडे गेल्यावर भागाकार मध्ये. x बरोबर किती आलं बा, 3 × 3. x बरोबर किती भेटलं 3, 1 भेटलं. ओके आणि ह्याला कसं लिहिलं जात आहे, a कर्ली ब्रॅकेट मध्ये 1. x ची किंमत किती भेटलं, कर्ली ब्रॅकेट मध्ये 1. चला त्याला समीकरण नंबर 1 ठेवूया. दुसरा बघा आता b ची किंमत घेऊया. b बरोबर काय म्हणते बघा इथं, x सच दॅट x इज नॅचरल नंबर आहे. काय म्हणताय, नॅचरल नंबर आहे. बट काय म्हणताय, x हे काय नाही तुमचा प्राइम पण नाही आणि कॉम्पोजिट नंबर पण नाही. मग तुमचं फक्त असं एक संख्या आहे जो मूळही नाही आणि संयुक्त नाही. कळलं, मूळही नाही संयुक्त पण आहे, प्राइम नंबर पण नाही आणि नायदर नॉर कॉम्पोजिट नंबर. बघा मग असं कोणतं संख्या आहे, फक्त एक. समजला, त्याला समीकरण नंबर 2, इक्वेशन नंबर 2. तिसरं कंडिशन बघा काय, c इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये बा एक्स सच दॅट एक्स हे काय कशाला बिलोंग करतोय, कशाची किंमत आहे, सगळे नॅचरल नंबर. आणि ते काय म्हणतंय 2 पेक्षा लहान आहे. दिसतंय काय, 2 पेक्षा लहान कोण आहे, एक्स आहे. आणि एक्स काय आहे, कुठले नंबर आहे तुमचे, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 डॅश आलं लक्षात अनंतपर्यंत. मग बघा आता 2 आहे पण 2 ची खालची नैसर्गिक संख्या कोणाची किंमत आहे, एक्स ची किंमत आहे. एक्स ची किंमत किती आहे, 2 च्या लहान संख्या म्हणजे 2 पेक्षा लहान संख्या कोण आहे, नैसर्गिक संख्या फक्त 1. मग समीकरण नंबर 3. मग बघा इथे काय दिसायला आलं, समीकरण नंबर 1 2 3 मध्ये सगळे सेम दिसायला आलेत का. मग असं म्हणू शकतोय, फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 सेट a इज इक्वल टू सेट b इज इक्वल टू सेट c. समजलं, हे तिन्ही सेमच आहेत बा. a मध्ये पण 1 आलाय, b मध्ये पण 1 आलाय, c मध्ये पण 1 आलाय, म्हणून हे तिन्ही काय झाले, सेट काय झाले, इक्वल झाले. काय झाले, इक्वल. समजलं. चला आता क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला कितवा प्रश्न आहे, दुसरा. काय म्हणते बा, सेम तसंच आहे. हे दोन्ही काय दाखवायचे, ती सेट ए आणि सेट बी काय म्हणायचे, ती इक्वल आहेत की नाही. ओके असेल तर कशामुळे आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. मग चला तर सोडूया. पहिला काय, सेट ए काय लिहायचं बा, इवन प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. आणि इवन म्हणजे काय, सम संख्या. तुम्हाला एकदा सांगितलेलं, मूळ सम संख्या कोणती आहे, तुमचा सम मूळ संख्या एकच आहे, 1 2. लक्षात, इवन प्राइम नंबर 2. प्राइम नंबर कुठले असतात, 2 3 5 7 11 डॅश डॅश डॅश. मग ह्या सगळ्यामध्ये फक्त 1 2 असाच आहे, तो फक्त सम संख्या. दिसतंय ना, 2 हा सम संख्या आहे. मग बाकी सगळे विषम संख्या आहेत. ओके मूळ संख्यामध्ये 2 सोडून बाकी सगळे विषम संख्या आहेत आणि हा 2 हा एकटाच काय आहे तुमचा सम संख्या आहे. मग किती आला तुमचा बा, ए बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये किती आला, समजलं. चला बी मध्ये बघा, बी चं मास सोडवलेलं ना, हे प्रकार सेम तसं सोडवायचं आहे. बघा बी बरोबर किती आहे तुमचा 7x - 1 बरोबर 13 आहे. मग हे सोडूया. चला याला समीकरण 1 नंबर द्या. 7x लिहिला, -1 पलीकडे पाठवा, 13 आहे तसाच, -1 तिकडे गेला तर +1. मग 7x बरोबर किती आला, 13 आणि 1 14. मग x बरोबर 14 आहे तसाच, 7 गुणाकार मध्ये 3 वगैरे होतं बा. आता 7 गुणाकार मध्ये पलीकडे गेला भागाकार, पाडा येते 7चा. 7 1 7 2 14. मग x बरोबर किती भेटलं तुम्हाला, 2 भेटलं. मग तसंच मग बी बरोबर किती भेटलं तुम्हाला, बी मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये. समजलं. मग याला इक्वेशन नंबर 2 इथे लिहू शकतो आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय दिसायला आलं, सेट ए इज इक्वल टू सेट बी. समजलं, लिहून सोपं आहे ना. नंबर 3 काय म्हणते बा,
विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. एम्प्टी सेट शिकवलंय तुम्हाला. आता बा हे खोली आहे, हा त्या खोलीमध्ये कोणच नाही, सगळ्यांना ढकललं बाहेर मी, तर हे खोली काय झालं, एम्प्टी झालं. लक्षात, एम्प्टी सेट झालं. समजलं. अशा प्रकारे इथं सेट काढायचं आपल्याला. त्या सेट मध्ये काही नाही नसल्यावर त्याला काय म्हणणार आहे आपण, एम्प्टी सेट म्हणणार, रिक्त संच. बरोबर आहे. द्या पहिला सोडूया. पहिला कंडिशन काय म्हणते बा, पहिला संच ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. नैसर्गिक संख्या कुठनं चालू होतं तुमचे, 1 2 3 4. ठीक आहे. नैसर्गिक संख्या 0 पेक्षा लहान कुठली आहे का, चालूच कुठनं होतंय, मग 1 पेक्षा लहान कुठली संख्या आहे का, नाही. मग हा एम्प्टी सेट झाला का नाही. ए इज इक्वल टू काय झालं तुमचं, काय लिहिणार आहे का, त्या म्हणायचं मग देअरफॉर सेट ए इज अ एम्प्टी. समजलं, रिक्त संच झाला. आता दुसरा बघा, इथं बघा दुसरे कंडिशन काय म्हणते बघा, एक्स चा वर्ग किती आहे किंमत तुमचं 0 आहे म्हणतंय. बरं बघा, एक्स वर्ग बरोबर किती घ्यायचं 0, एवढं घेतलंय तिथं. ठीक आहे. अशी संख्या सांगा ज्याचा वर्ग केल्यावर 0 येते. 0. एक चा वर्ग केला 1, 2 चा वर्ग केला 4, 3 चा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि 0 कशाचा वर्ग येणार आहे, 0 चा. मग एक्स ची किंमत किती भेटलं तुम्हाला इथं, 0. समजलं. बाबा इथं ह्याला असं लिहू शकतोय, बी कर्ली ब्रॅकेट मध्ये किती लिहिणार तुम्ही, 0. बघा तिथं कोण तर आहे ना या कर्ली ब्रॅकेट मध्ये, मग ह्याला एम्प्टी सेट म्हणायचं का, कोण तर दिसायला आलंय, 0 दिसायला आलंय ना. तर इथं काहीच नाही दिसलं तर आपण काय म्हणणार आहे, एम्प्टी सेट, रिक्त संच. कळलं का. इथं 0 जरी दिसलं तर काय म्हणणार आहे, 0 जरी दिसलं तर काय म्हणणार आहे, एम्प्टी सेट आहे का ते, नाही. याला म्हणणार आहे सिंगलटन. एक दिसायला लागलं का. चला मग इथं म्हणणार देअरफॉर सेट बी इज नॉट अ एम्प्टी सेट. समजलं. चला तिसरा बघूया आता. तिसरा काय म्हणते बघा, इकडली बाजू लिहून होते माहितीये ना आपण. चला लिहून सोडूया बघा. 5x वजा 2 बरोबर किती आहे, 0. 5x बरोबर 0 आहे तसाच, हा वजा आहे पलीकडे गेल्यावर अधिक 2. कळलं. 5x बरोबर 3, 0 अधिक 2 किती आला, 2. चला मग एक्स बरोबर काढायचंय तुम्हाला 2 गुणाकार मध्ये पलीकडे गेल्यावर भागाकार. मग एक्स बरोबर किती आला तुमचा, आता बघा सोडवायचं आहे. सोडून बघूया, भागाकार मध्ये काढून बघूया. 2 भागिले किती आहे तुमचा 5. 5 च्या पाड्यामध्ये 2 आहे का, मग किती घेतोय 0 पॉईंट झाला का 20. 5 च्या पाड्यामध्ये 20 आहे का, किती नंबरला आहे 25. चलो पहा मग इथं किंमत किती आलं, एक्स ची किंमत किती आलं 0.4. 0.4 आलं. पण बाळाने इथं काय म्हणते पहा, एक्स ची किंमत काय म्हणते, नैसर्गिक संख्या आहे, नॅचरल नंबर आहे. मग हे 0.4 नैसर्गिक संख्या असते, नॅचरल नंबर आहे नाही. मग इथं काय म्हणणार, सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय देणार, काहीच नाही. काहीच नाही देणार म्हणजे कुठला सेट झाला हा, घ्यायचं द सेट सी इज एम्प्टी, रिक्त संच. समजलं, लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट मधला कुठला आहे, 1.2 मधला क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हणते, राईट विथ द रिझन, कारण लिहायचंय. काय लिहायचंय, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर, कुठले सेट्स, फायनाइट सेट पाहिजे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग, चल फायनाइट और इनफायनाइट. फायनाइट म्हणजे काय, फायनाइट म्हणजे काय, इनफायनाइट म्हणजे अनंत. फायनाइट म्हणजे काय, ऐके प्रश्न शांत. ओके, कुठला शांत संच आहे आणि कुठला अनंत संच आहे. चला मग बघा, लक्ष द्या. पहिला काय म्हणते बघा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. काय म्हणतंय, 10 पेक्षा लहान संख्या आहे ती कशामध्ये, एक्स मध्ये, आणि एक्स काय आहे तुमचा नॅचरल नंबर आहे. मग लिहिलं 1 2 नैसर्गिक संख्या कुठले, नॅचरल नंबर 1 2 3 4 5 इनफायनाइट पर्यंत लिहिलं. पण कुठपर्यंत घ्यायचं आहे, कुठपर्यंत घ्यायचं आहे, 10 पेक्षा लहान कोण आहे 9 पर्यंत.
मग असं लिहू शकतो ना आपण, ए बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 2 3 4 5 7 8 9 10 घेणार का नाही, कारण ह्या कर्ली ब्रॅकेट मध्ये किती लिहायचं 10 पेक्षा लहान. मग थांबलं ना कुठे तर जाऊन, मग थांबतोय त्याला काय म्हणतोय फायनाइट सेट. देअरफॉर म्हणायचं देअरफॉर सेट ए इज अ फायनाइट. समजलं. पुढचा बघा, लक्ष द्या. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय वाय सच दॅट वाय इज लेस दॅन, कोणापेक्षा लहान आहे तो वजा 1 पेक्षा लहान आहे. आणि वाय कुठला नंबर आहे ती इंटिजर. मग वजा 1 पेक्षा लहान कोण वजा 2, वजा 2 पेक्षा लहान कोण वजा 3, त्यानंतर वजा 4, त्यानंतर कुठेपर्यंत थांबणार तुम्ही जाऊन, कुठेपर्यंत थांबायला सांगितलंय का नाही. मग याच्यानंतर काय येणार याचं बघा, बी बरोबर असं लिहू शकतोय कर्ली ब्रॅकेट मध्ये, हा वजा 1 पेक्षा लहान म्हणजे वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5, कुठे जाऊन थांबणार आहे का. मग कुठला सेट झाला हा इनफायनाइट सेट. अनंत संच. मग याला कसं लिहिणार द सेट बी इज अ इनफायनाइट. समजले इथपर्यंत. पुढचं बघा, सी चा सेट काय म्हणते बा, सी इज इक्वल टू सेट ऑफ द स्टुडंट ऑफ अ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत मोजता येते ना. आता बोऱ्यामध्ये किती येते, सिद्धापूरमध्ये कुठं असे सगळीकडे मोजता येते आपल्याला. हा कुठलंही गाव घ्या मग मोजता येते, आणि तिथलं क्लास 9 चे विद्यार्थी मोजता येते नाही. मग मोजता येतात, थांबते कुठं तर जाऊन, मग त्याला काय म्हणतो आपण फायनाइट सेट. इथं काय लिहायचं द सेट फ्रॉम द set from the students of class 9 are countable. काय म्हटलं काउंटेबल, मोजता येणार आहे काउंटेबल. देअरफॉर सेट सी इज अ कुठला सी इज अ फायनाइट सेट. समजलं. थांबलं ना कुठं तर, आता कोणाच्या वर्गात 12 असतील, कोणाच्या वर्गात 36 असतील, कुठं तर थांबले 9वीचा वर्ग तुमचा तुम्हाला माहिती आहे किती आहे तुमच्या वर्गामध्ये पट. कुठं तर जाऊन थांबलं तर आहेत. चला पुढचं बघा, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे माहिती आहे ना, मोजता येते आपल्याला. ओके, मग काय म्हणणार हे पण जाऊन थांबलंय, मग कुठला सेट झाला हा फायनाइट सेट. मग लिहूया द सेट ऑफ people from village are countable. Therefore कुठला set the given set are finite set. समजलं. पुढचा बघा, पाचवा काय म्हणते बा, सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. ॲपॅरेटस म्हणजे काय वस्तू. आता तुम्हाला 10वीला वगैरे गेल्यावर बघताय तुम्ही टेस्ट ट्यूब असते, ते मायक्रोस्कोप वगैरे बघितलंय का. ते कशामध्ये असते लॅबोरेटरी मध्ये असते, जे सायन्स लॅब मध्ये असते ना त्याला काय म्हणायचं हा प्रयोगशाळामध्ये. ओके, लॅबोरेटरी म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये काय भेटणार तुम्हाला वस्तू असतात, त्याला मोजता येते ना. इकडे किती टेस्ट ट्यूब आहे ते किती आहे ते काय ते मोजता येते. मग हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे काउंटेबल. म्हणून हा सेट कुठला झाला फायनाइट. नाहीच मग द सेट ऑफ apparatus in laboratory are countable. Therefore the आता गिवन काय लिहायचं तर ए बी सी घेतलंय, डी दिलंय काय तर नाही, मग डायरेक्ट म्हणायचं द गिवन सेट इज काय फायनाइट. समजलं. इथं बघा द सेट ऑफ होल नंबर. होल नंबर कुठनं चालू होत आहेत 0 0 1 2 3 4 5 6. कुठं जाऊन थांबतय आणि कुठं जाऊन थांबायला सांगितलंय का नाही. मग डायरेक्ट काय करणार हा काय तर घ्या होल नंबर डब्ल्यू इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 0 1 2 3 कॅपिटल घ्यायचा डब्ल्यू.
कुठे जाऊन थांबणार आहे का? नाही. देअरफॉर द गिवन सेट इज इनफायनाइट सेट. समजलं? लास्ट वन बघा. द सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर पण माहिती आहे तुम्हाला, कुठे जाऊन थांबतंय का? नाही. मला यायचं रॅशनल नंबर कोणतेही नंबर येतात माहिती आहे ना, कॅपिटल आर कर्ली ब्रॅकेट मध्ये 1 घ्या, 5 घ्या, 8/9 घ्या, -12/3 घ्या, ओके, डॅश 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 कोणतेही घेऊ शकतोय. बरोबर आहे. मग इथं काय येणार आहे, ह्याचं उत्तर इथं लिहितोय मी. काय येणार तुमचं? देअरफॉर द गिवन सेट इज इनफायनाइट सेट. समजलं सगळ्यांना? अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.2 संपला. सगळ्यांना समजलं? समजलं नसेल तर रिव्हिजन करायचं बरं का. ठीक आहे, लिहून घ्या.